प्रकरणामध्ये जवळपास सर्वच सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचे काही राजकीय नेत्यांचे कमी जास्त संबंध आहेत, परंतु निलेश गायकवाडची नाकाबंदी आपण कशी करणार, काय नेमकं करणं अपेक्षित आहे? आपण एसएचएम असताना अनेक लोकांना आपण न्याय दिला. जे आता नव्याने जे काही एका रोड ॲक्सिडेंटमध्ये या प्रकरणाला वाचा फुटलेली आहे आणि आमदार रोहित पवारांनी अनेक नावं त्याच्यामध्ये घेतली. माझ्यासहित मंत्री चंद्रकांत दादा, माजी मंत्री तानाजी सावंत आणि दुसऱ्यावर बोट दाखवण्याचा जो प्रयत्न केला आहे आणि नेमकं आमदार रोहित पवारांनी जे विषय उपस्थित केले ते त्यांच्या चांगलं ठरलेले आहेत. सांगायचं तात्पर्य असं की त्यांनी आमची नावं घेऊन पासपोर्ट काढण्यासाठी यांनी मदत केली असं म्हटलं, पण हा पासपोर्ट देण्याच्या संदर्भामध्ये 2020 साली महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आमदार रोहित पवारांनी मध्यस्थी करून अनिल देशमुख तत्कालीन गृहमंत्री यांच्या माध्यमातून त्यांना पासपोर्ट दिला गेला असं निलेश गायकवाड आणि त्यांच्या परिवारातील नातेवाईक, त्यांचा मामा यांनी डायरेक्ट प्रसार माध्यमामुळं, समाज माध्यमापुढं सांगितलेलं आहे आणि त्यामुळं याची सखोल चौकशी करण्याचे आदेश हे आम्ही असू देणारे का ते असू, शेवटी माननीय मुख्यमंत्री कोणालाही फेवर करत नाही आणि त्यांनी आता चौकशीचे आदेश दिले. चौकशी आणखी काही जे निष्पन्न होईल ते होईल. त्यात त्यांनी दुसराही आरोप केला आहे की त्या नातेवाईकांनी की आम्ही मोक्यातून सोडवायचं तारीख दिली होती, त्या तारखेला आम्हाला मोक्यातून सोडवण्यासाठी सुद्धा रोहित पवारांनी त्यावेळेस मदत केली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मोका लावायच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, मी गृहराज्यमंत्री होतो आणि त्यामुळं आमच्यावर आरोप केले. त्यांच्या सगळ्या घरातले परिवाराचे फोटो समाज माध्यमापुढे ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते त्यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणतात आणि दुसऱ्याबरोबर फोटो ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस ते गुंड दिसतात. ही जी काही दूधतोंडी भाषा आमदार रोहित पवारांची ही बिलकुल बिनबुडाची आहे, त्यातलं कुठलंही तथ्य नाही, धांदात खोटं बोलतायत. मग अशा पद्धतीने हे भिनासलेलं व्यक्तिमत्व आहे. दररोज दैनंदिन समाज माध्यमापुढे काहीतरी बोलायचं आणि लोकांवरती शिंतोडे उडवायचा असा जो प्रकार आहे. त्यानंतर दुसरा वेपनचा जो काही त्यांनी आरोप केला होता ते वेपन दिलंच गेलं नाही आणि वेपन जे दिलंच गेलं नाही, वापरलंच नाही, लायसन्स इश्यू झालं नाही, घेतलेच नाही, त्याचं देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये देखील बोललेलं आहे. परंतु एकूणच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी देखील सांगितलंय की ज्यावेळेस असं बोलतो आपण त्यावेळेस आपण आत्मचिंतन केलं पाहिजे की आपल्याच घरातले, परिवारातले त्यांच्यावर बसतात, उठतात, चर्चा करतात, त्यांच्याबद्दल कौतुकाचे 2 शब्द बोलतात, त्यावेळेस इतरांवर टीका करताना आपलं काचेचं घर आहे हे त्यांनी पाहायला पाहिजे होतं, पण पाहिलं नाही. आणि म्हणून जे मुद्दे उपस्थित केले ते दोन्ही मुद्दे सगळे मी बाहेरच्या देशातून येत असतानाच संपुष्टात निघालेले आणि मग तरी प्रसार माध्यमांची आणि समाज माध्यमांना हे सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे. शेवटी एखाद्या व्यक्तीवरती ज्या दिशेने चर्चा आणि आरोप होतात त्या आरोपाचं खंडन झालं पाहिजे आणि वस्तुस्थिती काय आहे ही मला वाटतं मी येईपर्यंत सगळ्या समाज माध्यमांना कळालेली आहे. साहेब, निलेश गायकवाडच्या पाठीमागे राजकीय पाठबळ आहे ते उघड झालेलं आहे. मला असं वाटतं की मी मंत्री असताना मला पाडण्यासाठी निलेश गायकवाडांचा वापर हा रोहित पवारांनी केला. ते मूळ जामखेडचे जरी होते तरी त्यांच्या नोकरीच्या, उदरनिर्वाहाच्या आणि कामाच्या निमित्तानं ते पुण्याला गेले, कधी इकडे आले नाहीत. परंतु मला त्यांचं पुण्यातलं जे काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचं असलेलं प्रस्त त्यांनी गावाकडे आणून त्यांचा योग्य तो वापर केला आणि तो वापर झाल्याच्या नंतर त्यांच्यात काय भिनसलं, व्यवहारावरून भिनसलं का जमिनीवरून भिनसलं का देण्याघेण्यावरून भिनसलं हे त्यांनाच माहिती. आणि मग त्यांच्यावर ज्यावेळेस भिनसलं, त्यांच्याबरोबर होते त्यावेळेस ते सामाजिक कार्यकर्ते होते आणि आमच्याकडे म्हणजे त्यांना विरोध करण्यासाठी आम्हाला सपोर्ट केला. आमचं त्यांचं दूरवर कसलाही संबंध नाही. आणि मग अशा पार्श्वभूमीवरती आता कर्जत जामखेडमध्ये 622 मताच्या फरकाने निवडून आले आणि रोहित पवार हे निवडून आल्याच्या नंतर आता ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जायचे त्यावेळेस मात्र आता त्यांची पंचायत झाली. त्यामुळे राजकीय हेतू ठेवून माझ्यावर हे दोषारोप केले, परंतु त्याच्यात कुठलंही तथ्य नाही.
साहेब गायवळचा अजून प्रश्न करतोय की त्याचं जर नेटवर्क बघितलं तर अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, बीड असेल, धाराशिव असेल, किंबहुना मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागामध्ये होतं, तर कुठेतरी त्यातले राजकीय संबंध किंवा हे सगळे तपासण्याची पुन्हा नव्यानं गरज आहे का, किंवा त्याचं एक्स्टॉर्शन असेल ज्या केसेस दाखल झाल्या नाही? मला असं वाटतं की त्याचे बळी आम्ही पण आहेत. माझे मागे सभापती ते पंचायत समिती फॉर्म भरून दिले नाहीत, लोक उचलून नेले त्याच्यामुळे. आणि मी गृहराज्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्यावर मोका लागला आणि तो मोका कुणी सोडला, तो मोक्यातून बाहेर कुणी काढलं तर आमदार रोहित पवारांनी काढलं. हे मी सांगत नाही, हे त्या निलेश गायवळांचे मामांनी समाज माध्यमापुढे सांगितलंय. आणि त्यामुळं मोका लागलाच होता देवेंद्र फडणवीसांच्या कालखंडामध्ये, पण सोडला कोणी? मग अशा पद्धतीनं चालत नाही. स्वतः मात्र बरोबर सगळे क्रिमिनल माइंडचे लोक घेऊन फिरायचे, मोक्यातले अनेक गुन्ह्यातले, आणि लोकांच्या वरती दोषारोप करायचे, हे चालत नाही. शेवटी लोकांनाही सगळं कळतं, पण आपण अशा आयुर्भावात असतो की दुनियाला काहीच कळत नाही, मीच सर्वात शहाणा, आणि रोज उठून समाज माध्यमावर बोलायचं आणि इतरांच्यावर आरोप करायचे. त्यावेळेस मात्र आपण कुठे याचा भ्रष्टाचार काढतो, त्याचा भ्रष्टाचार काढतो. तुमच्यावरच ईडीने गुन्हे दाखल केले, तुमच्यावर गुन्हे दाखल केले ईडीने, तर तुम्ही म्हणायचं आम्हाला जाणून बुजून केले, आणि लोकांचा मात्र भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही काढायचे. तुम्ही तरी स्वच्छ पाहिजे ना, तुमच्यावर आरोप झालेत ना एवढे मोठे. आता परत काल 100 का 104 कोटीचा आरोप झाला आमदार रोहित पवारवर. त्याचं उत्तर दिलं पाहिजे समाज माध्यमापुढे. काय ते आम्हाला तर माहित नाही ते काय झाली मनी लॉन्ड्रिंग ते. म्हणून साठी गायवळ जरी असले तरी गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री कोणालाही फेर करणार नाहीत. जे काय शेवटी कोणताही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती असतो, त्याची जात पात धर्म न पाहता शेवटी या महाराष्ट्रातल्या जनतेला संरक्षण देणं गृह खात्याचं, राज्य सरकारचं काम आहे. त्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आणि आता जे पासपोर्टच्या संदर्भामध्ये देखील चौकशी आदेश त्याच्यातून निष्पन्न होईल, आणि जे काही निष्पन्न होईल आणि ज्यांना कोणाला आवश्यकता आहे, पोलिसांची गरज आहे, संरक्षणाची गरज आहे, त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतील.